आज परफॉर्म करून इतकं छान वाटलं, की आपण म्हणतो ना, की सुरुवातीला खूप बर्डन होतं. नवीन टीम आहे, कसं होईल आणि जुळून जाईल का? कारण की विदाऊट सेट, विदाऊट लाईट्स, कॉस्ट्यूम, मेकअप. बाप आणि मुलीचं नातं हे खूप वेगळंच असतं. त्यांचं संवाद होतात, पण बाप आणि मुलाचे संवादच होत नाही. पण त्यांना त्यांचं म्हणणं एकमेकांचं कळत असतं. बाप आणि मुलाचं जे नातं असतं तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते नातं कसं फुलत जातं आणि त्यात काय काय होतं हे काही वारी एकांकिकेत आम्ही नमस्कार. अहिल्यानगर करंडकाच्या 12वे पर्वाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधला आजचा हा दुसरा दिवस आहे. प्राथमिक फेऱ्या चालू झालेल्या आहेत. आजच्या प्राथमिक फेरीमध्ये कैवारी नावाची एकांकिका सादर झाली आहे. त्याचे कलाकार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे. अहिल्यानगर करंडकासाठी प्राथमिक फेऱ्या चालू झाल्या आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. तुमची एकांकिका सादर झाली आहे. काय सांगशील? छान वाटलं. म्हणजे मी स्वतः कॉलेजमध्ये असताना अ, अहिल्यानगर करंडक म्हणजे पूर्वी अहमदनगर करंडक असं नाव होतं स्पर्धेचं. त्यावेळेस मी केलेली आहे स्पर्धा. मग लॉकडाऊननंतर संस्था चालू केल्यावरती नवीन मुलांना घेऊन पुन्हा एकदा केलं. तर अ, नव्याने परत एकदा हे पहिलंच वर्ष आपण असं म्हणू संस्थेचं आणि माझ्या एकांकिकेचं. तर आज परफॉर्म करून इतकं छान वाटलं, की आपण म्हणतो ना, की सुरुवातीला खूप बर्डन होतं. नवीन टीम आहे, कसं होईल आणि जुळून जाईल का? कारण की विदाऊट सेट, विदाऊट लाईट्स, कॉस्ट्यूम, मेकअप ह्याशिवाय करायचं असतं. तर मग होईल का? तर मग आमच्या परीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. तर असं वाटतंय, की आम्ही करू शकलो आहोत. 101% आम्ही करू शकलो आहोत. आता बाकी निकालावर डिपेंड. आणि अंतिम फेरीत जाण्याचा किती विश्वास आहे? म्हणजे खरं सांगायचं झालं तर इच्छा खूपच जास्त आहे अंतिम फेरीतच जावं. कारण की तिथं परफॉर्म करायचं आहे फायनलला. अहिल्यानगर करंडक फायनल करायचं म्हणजे बरेच वर्ष, 2 वर्षाला आमचं चाललंच होतं या टीमचं. आणि विश्वास आहे की जाईल. त्या परीने आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत आत्ता. खूप मनापासून केलेलं आहे सादरीकरण. आता बाकी रिझल्टवर डिपेंड. एकांकिकेमध्ये तुझी भूमिका काय आहे? एकांकिकेमध्ये मी मुख्य भूमिकेत होतो. आबा नावाची माझी भूमिका होती. वडिलांचं पात्र होतं आणि या एकांकिकेचं दिग्दर्शन पण मीच केलं आहे. ओके. दिवसेंदिवस अहिल्यानगर महाकरंडकला स्पर्धा त्याला वाढता मिळणारा प्रतिसाद हे बघता कुठंतरी एक काय म्हणतो अशी समसमान लढती होतात. अ, तू एकांकिकेची लेखिका आहेस. काय सांगशील नाटकाबद्दल? तसं सांगायला गेलं तर आम्हाला ही कन्सेप्ट ह्या दोघांना सुचली खरं तर. मी नंतर इन झाले. पण हा विषय म्हणजे मी माझ्या घरात माझ्या भावाला बघितलंय, माझ्या वडिलांना बघितलंय. अबोल नातं असतं ते. न बोलताही खूप बोलणारं. आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं होतं. म्हणजे बाप आणि मुलीचं नातं हे खूप वेगळंच असतं. त्यांचं संवाद होतात, पण बाप आणि मुलाचे संवादच होत नाही. पण त्यांना त्यांचं म्हणणं एकमेकांचं कळत असतं. त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आम्ही ही म्हणजे एकंदरीत नाटकाची जी थीम आहे ती घरापासूनच सुरुवात झाली हो. म्हणजे ओके. आपल्यासोबत नाटकातले बाकी कलाकार पण आहेत. तुझं नाव प्रथमेश. आणि तू नाटकामध्ये काय भूमिका करतोय? मी हरी नावाची भूमिका सादर केली. त्यात मी मुलगा असतो आणि त्या मुलाचं काय काम असतं डेकोरेशनचा वगैरे त्याचा स्टार्टअप असतो. तो त्याच्या धुंदीत असतो वगैरे आणि जे काही एका सामान्य घरात घडतं, बाप आणि मुलाचं जे नातं असतं तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते नातं कसं फुलत जातं आणि त्यात काय काय होतं हे काही वारी एकांकिकेत आम्ही हा म्हणजे वडील आणि मुलांच्या नात्यातला जो म्हणजे न बोलता बरंच काही बोलण्याचा हा प्रत्येक घरामध्ये दिसतो. हो. ह्या नाटकाचं जनसामान्यांवरती काय म्हणजे हे नाटक बघून नातं अजून द्विगुणित होईल काय सांगशील? खरं तर आम्ही यासाठीच लिहिलं होतं की नाही आता कसं असतं की वडील मुलं प्रत्येक जण बोलत असतात. हो. काही जण बोलतात, काही जण नाही बोलत. पण ही तुमची थीम आहे की वडील आणि मुलामधलं नातं कसं फुलत जातं. हो. खऱ्या जीवनातही याचा इफेक्ट होईल. यावर एक अनुभव आम्हाला आलेला सांगतो. जो मला आता मी जवळ-जवळ हा 11वा-12वा काहीतरी प्रयोग होता आमच्या या एकांकिकेचा. तर 4थ्या-5थ्या प्रयोगाला आणि काहीतरी 8व्या का कोणत्यातरी प्रयोगाला 2 असे अनुभव आले मला, की नाटक सुरू होतं. नाटक संपल्यावरती आम्ही पडदा पडल्यावर ग्रीन रूमला गेलो आवरायला. तर एक काका पळत आले आणि त्यांनी येऊन मला घट्ट मिठी मारली आणि ते रडत होते. घट्ट मिठी मारली आणि मला काही कळेना. मग त्यांनी मिठी सोडल्यानंतर एकच वाक्य मला म्हणले, की "आता घे समजून" आणि गेले.
हा एवढा त्यांचा रिव्ह्यू होता आपण असं म्हणू. हं. आणि तो एक्सपिरियन्स आम्हाला करायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच प्रयोगाला माझे सगळे मित्र आणि जे बाकी टीम मेंबर्स खाली बसले होते, त्यांच्याच लाईनीत एक मुलगा होता लाल कपडे घातलेला. त्याला मी नंतर शोधत होतो ॲक्च्युली. मला त्याला विचारायचं होतं की तुला काय वाटलं, पण तो ढासा रडत होता हे बघताना. मग इथं आम्हाला कळलं की हा बाबा आपण इथं पोहोचतोय लोकांच्या, म्हणजे भावनात्मक विषय तर भावना आपण पोहोचवू शकतोय याचा कॉन्फिडन्स आम्हाला त्यावेळी आला. तर हा आमचा असा अनुभव होता की यासाठीच आम्ही हे लिहिलं होतं. तर आपण बघितलं की कैवारी हे एकांकिका आजच्या दुसऱ्या दिवशी सादर झाली आहे. त्याच्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारल्या. वडील आणि मुलाचं नातं कसं असतं, त्यांच्यात अबोला जरी असला तरी बरंच काही बोललं जातं. त्याच आधारावरती ही एकांकिका आहे. त्यांना आपण अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.